नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. आष्टा शहरामध्ये आमच्या समाजाचे नेते आणि जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय गोपीचंद पडळकर यांचा निषेध करण्यात आला. सर्वप्रथम आम्ही सर्व समाज बांधव या गोष्टीच्या विरोधात आहोत की कुठलाही समाज असा एखाद्या नेत्याचा निषेध करू शकत नाही. कारण समाजामध्ये अनेक पक्ष अनेक पार्ट्याचे समर्थक राहत असतात आणि आज आम्ही या ठिकाणी काल जो साहेबांच्यावर निषेध केला तो निषेधामध्ये या धनगर समाज कुठेही सहभागी नाही. काही ठराविक लोकांनी राजकीय स्वार्थापोटी एकत्र येऊन हा निषेध केलेला आहे. याला समाजाचा निश्चितपणानं पाठिंबा नाही. समाज पडळकर साहेबांच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे या ठिकाणी. आज काल त्यांनी बोलत असताना पडळकर साहेबांच्यावर खालच्या म्हणजे थराला जाऊन टीका केली. तर विकासावर बोला असं त्यांचं मत होतं. मी निश्चितपणानं सांगतो की पडळकर साहेबांनी जतला पहिल्यांदा MIDC मंजूर केली आणि नंतर त्या ठिकाणी लोकांच्याकडे जाऊन मत मागितलं. हा विकास पडळकर साहेबांच्या माध्यमातून झाला आहे. धनगर समाजाच्या बाबतीत बोलायचं झालं तर पडळकर साहेबांनी अहिल्यादेवींचं जन्मगाव असणारं चौंडी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याची कॅबिनेटची परिषद भरवली आणि या समाजाचा एक प्रकारे या समाजाला जागृत अवस्था प्राप्त करून दिली. त्याचबरोबर या समाजाचा विचार या राजकारण्यांनी केला पाहिजे. तिथं कॅबिनेटची मंत्री या निमित्तानं सगळं मंत्रिमंडळ त्या ठिकाणी जमलं. हा या आमच्या समाजाचा केलेला त्यांचा गौरव आहे. आणि त्याचबरोबर चौंडीच्या कामासाठी गोपीचंद पडळकरांनी 400 कोटीचा निधी या ठिकाणी आणला आहे. आता जयंत पाटील साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर जयंत पाटील आता यांचे काल कार्यकर्ते म्हणत होते की मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत. वस्तुस्थिती अशी आहे की कालच्या आंदोलनाला आपण सर्वांनी पत्रकारांनी बघितलं असेल की 10 ते 15 माणसं त्या ठिकाणी उपस्थित होती आणि तीही माणसं गोळा करत असताना त्यांना त्यांच्या कारखान्याचे कर्मचारी, कारखान्याचे आजी माजी संचालक, विविध पक्षाचे त्यांच्या पक्षाचे विविध पदाधिकारी ह्यांना एकत्र करून हा मोर्चा काढावा लागला. आता ते म्हणतात की ते मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत. तर मी त्यांना प्रश्न विचारू शकतो किंवा त्यांनी 40 वर्षे आमदारकी इथं भोगल्या. सांगली जिल्ह्यासाठी एक मोठा प्रोजेक्ट त्याने आणलेला त्यांनी जाहीर करावं. आपण विकासावर बोलणं गरजेचं आहे. आणि काही कार्यकर्ते म्हणले की पडळकर साहेबांची लायकी नाही. तर तुम्ही मोदींच्यावर सुद्धा बोलताय. आपण स्वतःची कधीतरी उंची, आपण स्वतःची कधीतरी लायकी तपासून बघावी एवढंच माझं त्यांना आव्हान आहे. आणि पडळकर साहेब विकास पुरुष आहेत. त्यांची लोकप्रियता वाढायला लागली. आता त्यांनी असं आव्हान केलं. ह्याच्या अगोदर अनेकदा पडळकर साहेबांनी जयंत पाटलांच्यावर, शरद पवार साहेबांच्यावर टीका केल्या, परंतु आजपर्यंत कधी आंदोलन झालं नाही. आता निश्चितपणानं आंदोलन यासाठी होतंय की पडळकर साहेबांनी जयंत पाटील साहेबांना खुलं आव्हान दिलंय की मी तुमच्या मतदारसंघात येऊन लढतो. यासाठी माननीय माजी मंत्री अण्णासाहेब डांगे आप्पा सुद्धा आता भाजपमध्ये आल्यात. त्यामुळं धनगर समाज आपल्यापासून कुठंतरी लांब जातोय ही जी भीती जयंत पाटील साहेबांना निश्चितपणानं वाटायला लागल्या. ह्या भीतीपोटी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील तर यांनी सुद्धा मराठा समाजाला आरक्षण दिल्यामुळं मराठा समाज सुद्धा आज भारतीय जनता पार्टीच्या मागं ठामपणे उभा राहिला आहे. आणि आता आपण निवडून येईन का नाही ह्या वस्तुस्थितीवर ते आल्यात. माझे आमदार माननीय विलासरावजी शिंदे साहेब असताना निश्चितपणानं जयंत पाटील साहेबांनी 1 लाखाचं लीड घेतलं. त्याबद्दल कोणाचं दुमत असायचं कारण नाही. आणि आता शिंदे साहेब नसताना त्यांचं लीड 12,000 आलं. आता माझे आमदार माजी मंत्री अण्णासाहेब डांगे आप्पांच्यासारखी लोक त्यांच्यापासून दूर गेल्यात आणि आता आपण निवडून येणं सुद्धा अडचणीचं होईल अशी परिस्थिती जयंत पाटलांना, अशी भीती जयंत पाटलांना वाटायला लागल्या. आणि म्हणून हा पडळकर साहेबांच्या विरोधात केलेला एक केविलवाणी प्रयत्न आहे आणि याला धनगर समाजाचा कुठलाही पाठिंबा नाही. हे सगळं आम्ही धनगर समाज बांधव या कालच्या निषेधाचा तीव्र धिक्कार करतो आणि आम्ही समाज बांधव म्हणून पडळकर साहेबांच्या जी भूमिका असेल तिला निश्चितपणानं आमचं समर्थन राहील एवढं बोलतो आणि थांबतो. जी वाळवा तालुक्यात फिरून देणार सांगायला गोपीचंद पडळकर यांना त्याबद्दल तुमचं काय म्हणणं? तुम्ही तारीख द्या, आम्ही त्या दिवशी साहेबांना बोलवून आष्ट्यात त्यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करतो. की कुठल्या दिवशी वाळवा तालुक्याचा 7-12 कोणाच्या नावावर केलेला नाही. वाळवा तालुका आमचे नेते माननीय गोपीचंद पडळकर साहेब
हे महाराष्ट्रात आमदार म्हणून निवडून आलेत आणि आमदार आले झाल्यानंतर ते कुठेही होणार नाहीत। आता ह्यांना भीती वाटायला लागली की पडळकर साहेब थोड्या दिवसात मंत्री होतील आणि मंत्री झाल्यानंतर कदाचित ते पालकमंत्री होतील, म्हणून ह्यांच्या कुठेतरी आपली नाव बुडताना दिसायला लागल्या आणि मग ही वाचवण्यासाठीचा एक केविल आणि प्रयत्न यांचा या ठिकाणी चाललेला दिसून येतोय। त्यांनी असं सांगितलं की काल वाळवा तालुक्यातील समस्त धनगर समाजाचा पाठिंबा आहे शहराला। मग आम्ही कोण आहे? आम्ही या ठिकाणी जे समर्थनात पडळकर साहेबांचं समर्थन करायला आज हे आम्ही समाज बांधव जमलोय, हे आम्ही आष्ट्यातले आहेत। तुमच्याकडे आमच्याकडे एवढी सुद्धा लोक नव्हती, ही वस्तुस्थिती आहे। आणि अजूनही बरीच लोक या आंदोलनाला पाठिंबा, कोण मेंढराच्या मागे गेले, आमचा समाज भटका समाज आहे, आमचा समाज मेंढर राखणारा समाज आहे आणि गरीब परिस्थितीतले काही लोक आहेत, काही जण वालगाला गेल्यात आणि ढोल वादन असेल, मेंढरी राखायचं असेल, यामुळे काही लोक उपस्थित राहिलेले नाही। ह्याच्यात चौपट लोक या ठिकाणी उपस्थित असते जर संध्याकाळची वगैरे वेळ असती तर। त्यांनी असं काल बोलता बोलून दाखवलं की बिरोबाची शपथ घेऊन पडळकर साहेबांनी बिरोबाचा विश्वासघात केला असं बोलले ते काल। आता बिरोबा आमचा आहे, समाज आमचा आहे, नेता आमचा आहे, आम्ही बिरोबा ती बघून घेऊ। मी या आपण बिरोबाच्या पांढरीत उभा राहिलोय, बिरोबाच्या मंदिरा शेजारी उभा राहिलोय। या ठिकाणी बिरोबा हे आष्टा बिरोबा काशिलिंग बिरोबा देवस्थान क वर्ग तीर्थक्षेत्रामध्ये त्याची मंजुरी मिळाली त्यावेळेस 3.5 कोटीचा निधी आला आणि या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात अपार झाला। तुम्ही चांगला प्रश्न विचारला आहे। ही बिल्डिंग आहे, ह्या बिल्डिंगसाठी 1.5 कोटीचा निधी खर्च झाला असं ते सांगतात। हे पलीकडे संडास बाथरूम बांधले त्यासाठी 35 लाखाचा निधी खर्च झाला, 36 लाखाचा निधी खर्च झाला असं ते सांगतात। आणि उरलेला निधी या ठिकाणी बगीचा मंजूर होता, या ठिकाणी स्ट्रीट लाईट मंदिराच्या चारी बाजूने मंजूर होते, हे झालेलं नाहीत। हा पैसा गेला कुठं आणि हा पैसा खाणाऱ्यांना बिरोबा कधी सोडणार नाही। बिरोबा कुणाच्या मागं आहे, कुणी 40,000चं लीड घेतलंय आणि कुणाचं लीड कमी झालंय हे जनतेनं तपासून बघावं। जनता सुज्ञ आहे, त्यांना फार काही सांगावं लागत नाही। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा। पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज। मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे।